पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास। पंढरीचा वारकरी, वारी चुको निधी हरी। संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ। पंढरीचा वारकरी, वारी चुको निधी हरी। चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान। पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास। हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास। तुकोबारायांनी अभंगातून देवाकडे मागणं मागितलंय। अभंगाच्या चारी चरणात एक एक मागणं मागितलंय। पूर्ण अभंगच मागणीपर आहे। अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय देवाकडे मागणं मागतायत आणि महाराज लिहित आहेत की हेची, चकारात्मक बोलते, चकारात्मक, हेची, हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास। हेची व्हावी माझी आस, काय तर जन्मोजन्मी तुझा दास। हे पांडुरंगा, मला जन्मजन्मी अर्थात प्रत्येक जन्मात तुझा दास बनव। काय मागितलंय की हे देवा, मला प्रत्येक जन्मात अर्थात जन्मोजन्मी मला तुझा दास बनव। का बरं? दास बनणं एवढं चांगलं आहे का? दासाच्या जीवनाला काय लाज असते हो? महाभारताचं युद्ध चालू होतं आणि पितामह भीष्माला शेवटचं युद्ध करायचं होतं। पितामह भीष्माने प्रतिज्ञा केली होती की उद्या मी पांडव मारून टाकेल। पितामहानं प्रतिज्ञा केली, मी उद्या भूमी निष्पांडव करील, पांडवांना मारून टाकेल। आणि सकाळी उठल्यावर लढाईला जाताना जो साज घालावा लागतो अंगावर, ते दास घालत असतात। दासांनी पितामह भीष्मांना साज चढवला, तलवार वगैरे हातात दिली, धनुष्य हातात दिलं आणि जाताना पितामह त्या दासांना म्हणतायत की आजपासून तुम्ही दोघंही माझ्या दास्यत्वातून मुक्त झाले। ते दोन दास रडू लागले, म्हणले पितामह असं का म्हणता? आयुष्यभर आम्ही तुमची सेवा केली, आम्हाला तुमच्या चरणापासून दूर करू नका, आयुष्यभर आम्हाला तुमची सेवाच करायची। पितामह म्हणाले की मी आज निर्णायक युद्ध करणार आहे, पृथ्वी निष्पांडव करणार आहे। त्यात पांडव जातील किंवा मीही जाईल, काही सांगता येत नाही। जरी पितामह भीष्मांना इच्छामरण होतं तरी म्हणले
पांडव जातील ना तर मी जाईल, आज पृथ्वी निष्पांडवी करणारे मी चाललोय म्हणले, आणि तुम्हाला मी माझ्या दास्यत्वातून मुक्त करतोय. आणि पितामह त्या 2 दासांना म्हणतायत की यापुढे तुम्ही कोणाचा दास होऊ नका. पितामह म्हणतात की माणसानं काही व्हावं पण कोणाचा दास होऊ नये. कारण दासाच्या जीवनाला काही लाज नसते. दासाला स्वतःचं मन नसतं. दास हा चाकर असतो. स्वेच्छेने काहीच करता येत नाही दासाला. मालकाच्या सदैव आज्ञेत राहावं लागतं. दासाला स्वतःचं जीवनच नसतं. दास लाचार असतो. आणि मग एवढं लाचार जीवन जर असेल दासाचं, तर तुकोबरा देवाला का म्हणतात की देवा मला तुझा दास कर. दास होण्यात असं काय पडलंय? देवाचा दास होण्यात असं काय पडलंय की तुकोबरा देवाला म्हणतात की देवा मला तुझा दास कर, आणि ते एकदा नाही जन्मजन्मी कर. हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. दासाला स्वतःचं मन नाही, जीवन नाही, लाचारी आहे, मग दास का व्हायचं? सगळ्यात वाईट जीवन दासाचं आहे. ते अमिताभ बच्चनचा एक सिनेमा आहे मर्द नावाचा, आणि त्यामध्ये अमिताभ बच्चन डायलॉग मारतो, आणि दास किंवा नौकर त्याची पात्रता काय असते तो अमिताभ डायलॉगमध्ये सांगतो. अमिताभ म्हणतो की नौकराची उंची मालकाच्या बुटापेक्षा जास्त नसते. नौकराची उंची मालकाच्या बुटापेक्षा जास्त नसते. म्हणजे नौकर किती मोठा असला तर त्याची उंची किती? मालकाच्या बुटाच्या टाचा एवढी. फार फार तर 2 कांडे, फार फार तर 2 कांडे. म्हणजे नौकर हा नौकरच असतो. तो किती मोठा असला तर त्याची उंची मालकाच्या बुटापेक्षा जास्त नसते. म्हणजे किती लाचार असतो नौकर. नौकर म्हणजे दास. नौकराला, दासाला स्वतःचं जीवन नसतं, स्वतःचं मन नसतं. नौकर, दास हे लाचार असतात. स्वेच्छेने काही करू शकत नाहीत. मालकाच्या ताब्यात राहावं लागतं. सर्वात वाईट जीवन हे दासाचं आणि नौकराचं असते. मग एवढं वाईट जीवन आहे दासाचं, नौकराचं, तरी तुकोबरा देवाकडून दास्यत्व का मागतायत? असं काय लपलंय किंवा काय पडलंय देवाचं दास होण्यात? अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात की हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. देवा मला जन्मजन्मी तुझा दास कर, एवढीच माझी इच्छा आहे. का बरं तुकोबरा देवाचं दास्यत्व का मागतायत? याचं कारण, आपण जर देवाचा दास झालो तर क्षणभर आपण देवाचा दास होतो, किंवा काही काळाकरता आपण देवाचा दास होतो, पण नंतर देवच आपला दास होतो. नंतर देवच आपला दास होतो. सुरुवातीला आपण देवाचा दास बनतो, पण आपण भक्तीने एकदा संत पदाला पोहोचलो की आपल्याला देवाचं दास्यत्व करावं लागत नाही, देव आपलं दास्यत्व करतो. याची साक्ष नाथ महाराज देत आहेत. नाथ महाराज लिहित आहेत की एका जनार्दनी भक्त, एका जनार्दनी भक्त, देव त्यांचा अंकित दास होय. एका जनार्दनी भक्त, देव त्यांचा अंकित दास होय. देव संतांचा अर्थात भक्तांचा दास असतो. आणि म्हणून संत कुणाला म्हणावं? तर ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, ज्याला श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झालंय, जो मुक्त आहे, मुक्तीवर भजनयुक्त आहे, आणि ज्यांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आहे, आणि पांडुरंगानं ज्याची चाकरी केली आहे, पांडुरंगानं ज्याचं दास्यत्व केलं आहे, फक्त तोच संत असतो. आणि म्हणून हे अतिशय हुशारीचं मागणं आहे. तुकोबाराने देवापाशी जे मागितलंय
की हेच दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. ते साधं सुद्धा मागणं नाही आहे. इथे सुरुवातीला तुकोबाराय पांडुरंगाचे दास झालेत, पण नंतर पांडुरंग तुकोबारायचा दास झालाय. भक्तीचं गणितच उलटं असते. सुरुवातीला मुक्ती मिळेपर्यंत, संत बनेपर्यंत आम्हाला देवाचं दास्यत्व करावं लागतं. पण एकदा का मुक्त झालोत, संत झालोत, की आम्हाला देवाचं दास्यत्व करायची गरज नाही, देव आमचं दास्यत्व करतो. आणि म्हणून नाथ महाराज लिहितात की एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. भक्तीमध्ये सुरुवातीला आम्ही देवाचा दास बनतो, पण एकदा का संतपद मिळालं की तुम्हाला देवाचं दास्यत्व करण्याची गरज नाही, देव तुमचा दास बनतो. भक्तीमध्ये देव तुमचा दास बनतो. हे अतिशय हुशारीचं मागणं आहे. तुकोबाराने देवाला बांधलंय आणि तुकोबाराने देवाला आपला दास केलंय. काही दिवस तुकोबाराय देवाचे दास झाले, पण शेवटी तुकोबारायांनी देवाला दास बनवले. किंवा बनवायची गरज नाही, देव आपाप दास होतो. भक्ताची इच्छा नसते की देवाने दास्यत्व करावं, पण देव स्वतःहून दास बनतो. तुकोबारायांनी युक्तियुक्तीने देवाला बांधलं, इथं दास्यत्व मागितलंय देवाचं, पण कालांतराने देव आमचा दास होतो, आमचं दास्यत्व संपतं. तुका म्हणे देव त्यांचा भार चालवी कामार होऊन या. देव आपल्या भक्ताचा सगळा भार घेतो, त्याचा संसार चालवतो, त्याचं दास्यत्व करतो. अलग लक्षात, देव भक्ताचा योगक्षम चालवतो. आणि म्हणून भक्तीमध्ये काही काळ आम्ही देवाचे दास असतो, पण कालांतराने देव आमचा दास होतो. हा भक्तीचा महिमा आहे. देव आमचं दास्यत्व करतो, देव आमची सेवा करतो, देव आमचा योगक्षम चालवतो. दणबारा लिहितात, हा योगक्षम आगवा तयाचा मजची पडला पांडवा, जयाचे सर्व भावा आश्रव मी. हा योगक्षम आगवा तयाचा मजची पडला पांडवा, जयाचे सर्व भावा आश्रव मी. ज्याचे सगळे भाव देवाच्या दिशेने धावतात, सगळे भाव कायिक वाचिक मानसिक सगळे भाव देवाच्या दिशेने धावतात, अशा संतांचा देवदास बनतो. आणि की सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचोनी धाव आणोती नाही. आणि की सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचोनी धाव आणोती नाही. शरीरानं वाणीनं मनानं हे सगळे भाव देवाच्या दिशेने धावतात. वाणी देवाचंच नाव घेईल, वाचिक भाव मनात भगवंताचा मानसिक जाप, मानसिक भाव, शरीरानं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करायचं, शारीरिक भाव. असा आपल्या शरीराचा प्रत्येक भाव शारीरिक मानसिक वाचिक हा सगळा भाव देवासाठीच आणि देवाच्या दिशेने धावतो. अशी अवस्था आली की देव तुमचा योगक्षम चालवतो. आणि मग दणबारा लिहितात की हा योगक्षम आगवा तयाचा मजची पडेला पांडवा, जयाचे सर्व भावा आश्रय मी. जयाचे सर्व भावा आश्रय मी. देवावर ओझं पडतं. सुरुवातीला तुम्ही देवाचे दास बनता, देवाचं दास्यत्व करता, पण एकदा संतपदाला गेले की प्रवास उलटा चालतो. देव तुमचा दास बनतो, देव तुमची चाकरी करतो, तुमचा योगक्षम चालवतो. मग आता तुम्हीच विचार करा, इथं तुकोबाराय देवाचे दास आहेत का देव तुकोबारायचा दास आहे? तुम्हीच विचार करा. नाथ महाराज बोलले ना, एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. देव संताचा दास होतो. मग तुकोबारायन जरी म्हटलं असलं की जन्मजन्मी तुझा दास, मग खरोखर विचार केला तर तुकोबाराय दास आहेत देवाचे का देवदास आहे तुकोबारायाचा? तर खऱ्या अर्थानं देवच दास आहे तुकोबारायाचा.
तुकोबारायने देवाचं दास्यत्व केलं. ते काही काळाकरता सुरुवातीला, पण तुकोबाराय मुक्त अवस्थेला गेले, संत झाले, पाण्याची दिशा बदलली. तुकोबारायचं दास्यत्व संपलं. आता देवाला तुकोबारायचं दास्यत्व करावं लागलं. आणि म्हणून विचार करा की देवानं आमचं दास्यत्व करावं यापेक्षा अधिक मोठं भाग्य काय असतं? भाग्य 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 सगळ्यात मोठं भाग्य काय? की देवाने आमचं दास्यत्व करावं. याच्यापेक्षा मोठं भाग्य काय? याच्यापेक्षा दुसरं मोठं भाग्य असू शकत नाही. जगातील सर्वात मोठं भाग्य काय असेल तर देवाने आमची चाकरी करावी, देवाने आमचं दास्यत्व करावं. आणि देवाने सगळ्या संतांचं दास्यत्व केलंय. ऊच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. तुकोबारायांचा अभंग अतिशय चिंतनीय आहे. तो आपण मुळातच फार मोठा अभंग आहे. 7-8 चरणाचा, 7-8 कडव्याचा. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे विनिसेले. कबीरानं पुढं चाला, देवाने मागं पळावं लंडासारखं. म्हणा कबीरा थांब, मी पांडुरंग आलोय. कबीरा मन निर्मल भयो जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. कबीरान पुढं चाला, देवाने हाक मारे, हे कबीरा थांब, मी आलोय पांडुरंग. कबीरान म्हणा देवा दमानी आहे, मला चादरी बनायच्यात. पांडुरंग म्हणतो त्यासाठी तर मी आलोय. ठीक आहे, आलास ते म्हणले, पण मी जरा लगबगीन जातो, तू देवा दमानी आहे. कबीरा मन निर्मल भयो जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. नामयाच्या मागे हिंडे केशिराज, लागावाया रज चरणीचे. या संतांना पुढं चालावं आणि पांडुरंगांना लंडासारखं मागं पळावं, त्यांना हाक मारावी. थांबा रे बाबांनो, तुमच्या पायाची धूळ माझ्या अंगाला लागू द्या. तुमच्या पायाच्या धुळीने मी माझं भाग्य घडवतो. अजूनही पावलाची मुद्रा हृदय आहे सुभद्रा, आपली या दैव समुद्रे जतने लागी. देव संतांच्या पायधुळीने आपलं भाग्य घडत होता. देवाच्या पायधुळीने सगळ्या जगाचं भाग्य घडतं. पण देव म्हणतो विनोदानं की संतांच्या पायधुळीने माझं भाग्य घडतं. अजूनही पावलाची मुद्रा मी हृदय आहे सुभद्रा, आपली या दैव समुद्रे जतने लागी. देव संतांचा वेडा होता. वेडा झाला लालचावला भक्तीशी. देव सगळ्या संतांचं दास्यत्व करत होता. कबीराला चादरी विणू लागाव्यात, चादरी रंगू लागाव्यात. रोहिदास महाराजाला कातड रंगू लागावं. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. रोहिदास महाराजाला कातड रंगू लागावं, चपला बुट शिव लागाव्यात. सजन कशाला मास विक लागावं. सावता महाराजाला खुरुप लागावं. सेना महाराजाला डोई करू लागावी. चोखोबा महाराजाला गुरुढोर सांभाळू लागावेत, भिंती बांधू लागाव्यात. ते गुरुढोर सांभाळू लागावीत. जनाबाईला दळू लागावं. नरहरी सोनारला दागिने घडू लागावीत. तुकोबाराच्या शेळ्या भाकरी खायला भंडाऱ्यावर जावं. नाथ महाराजच्या घरी तर 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. 36 वर्ष. संतांमध्ये सगळ्यात भाग्यवान संत म्हणजे नाथ महाराज. सगळे संत भाग्यवान असतात, पण तुलना केली तर सगळ्यात भाग्यवान संत म्हणजे नाथ महाराज. देवाचं सगळ्यात जास्त सानिध्य कुणाला लाभलं असेल तर नाथ महाराजाला. 36 वर्ष भगवान श्रीकृष्णाने श्रीखंडाच्या रूपात नाथांच्या घरी कावडीने पाणी भरलं, अंगण झाडलं, स्वयंपाक केला, गंध उघडून दिला, नाथ महाराजची सेवा केली, हातपाय दाबले, सगळी चाकरी, सगळं दास्यत्व केलं भगवान कृष्णा श्रीखंडाच्या रूपात नाथ महाराजच्या घरी. देवानं आमच्या संसारात राहावं, देवाने आमची चाकरी करावी, देवाने आमचं दास्यत्व करावं, यापेक्षा मोठं भाग्य काय असेल? असू शकत नाही दुसरं मोठं भाग्य. जगातील विश्वातील सगळ्यात मोठं भाग्य काय असेल तर देवाने आमचं दास्यत्व करावं, देवाने आमची चाकरी करावी, हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. आणि या सगळ्या संतांना ते भाग्य लाभलं. देवाने सगळ्या संतांची चाकरी केली, दास्यत्व केलं. संतच त्याला म्हणतात की ज्यांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय आणि पांडुरंगानं ज्याची चाकरी केली तोच संत असतो. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. देव त्यांचा अंकित दास होय. संत ते असतात की ज्यांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय,
पांडुरंग संतांच्या ताब्यात गेलाय आणि पांडुरंगाने या संतांची चाकरी केली, दास्यत्व केले. ज्यांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय, ज्यांच्या ताब्यात पांडुरंग गेलाय आणि पांडुरंगाने ज्यांचं दास्यत्व केलंय ते संत असतात. विवेक वैराग्य श्रीगुरु आत्मज्ञान मुक्तीवर भजनयुक्त हे तर आलंच, हे संतांच्या जीवनात असतंय. पण त्याही पुढचा टप्पा संतांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय, पांडुरंग संतांच्या अंकित झालाय आणि पांडुरंगाने संतांचं दास्यत्व केलंय, हे विशेष आहे. आणि म्हणून मानवी जीवनात सगळ्यात मोठं भाग्य जर काय असेल तर देवाने आपलं दास्यत्व करावं. आणि ते भाग्य तुकोबारायानं लाभलंय. तुकोबारायानं जरी मागणं मागितलं की हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, देवा मला जन्मजन्मी तुझा दास कर. पण तुकोबारायाला काही काळ देवाचं दास्यत्व करायला लागलं, काही काळ देवाचं दास्यत्व करावं लागलं. पण पुढे चालून देवच तुकोबारायाचा दास झाला. मग कोण भाग्यवान? संत भाग्यवान. कारण देव संतांचं दास्यत्व करतो. विश्वाचा मालक तुमच्याकडे चाकरी करतो, याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असावं? म्हणून प्रत्येक संतांना भाग्य लाभलं. देवाने प्रत्येक संतांचं दास्यत्व केलं. किंबहुना देव ज्याचं दास्यत्व करतो तोच संत असतो. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय मागणी मागतात देवाकडं की हेची दान देगा देवा, हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. देवा मला तुझा दास बनव आणि एकाने प्रत्येक जन्मात बनव. तुकोबाराने देवाकडून मागून घेतलं होतं की देवा तुमच्या प्रत्येक अवतारात मी संत म्हणून येईल. आणि म्हणून महाराज स्वमुखानं म्हणतात की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर, देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. भगवान विष्णूच्या प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज संत म्हणून येत होते. करतयुगात भगवान विष्णूच्या नरसिंह अवतारात तुकाराम महाराज प्रल्हाद होते. राम अवतारात तुकाराम महाराज अंगद होते. कृष्ण अवतारात तुकाराम महाराज उद्धव होते. पांडुरंग अवतारात तुकाराम महाराज नामदेव महाराज होते. आणि नंतर 16व्या शतकात तुकाराम महाराज स्वतंत्र तुकाराम महाराज म्हणून आले. अशा प्रकारे देवाच्या प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज जन्म धरत होते आणि संत म्हणून येत होते. आणि या प्रत्येक जन्मात तुकोबाराय आवडीनं मागून घेतात की देवा मला माझ्या प्रत्येक जन्मात तुझा दास बनव. देवा तुझ्या प्रत्येक अवतारात मी तर संत बनून येईलच, पण त्या प्रत्येक जन्मात मी तुझा दास व्हावा ही माझी आस आहे आणि ही माझी इच्छा पूर्ण कर. मला प्रत्येक जन्मात तुझा दास बनव. आणि म्हणून महाराज म्हणतात की हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. आणि देवानं ते वचन पूर्णही केले. तुकोबारायचं जे मागणं आहे ते पूर्ण केले देवाने. तुकोबारायला प्रत्येक वेळेला संधी दिली. देवाच्या प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज संत आहेत आणि प्रत्येक अवतारात तुकोबाराने देवाचं दास्यत्व केले. देवाचा दास झाल्याने देवच आपला दास होतो हे तर मी बोलून गेलो. शिवाय आपणास काही काळ देवाची सेवा करावी लागते. यात आनंदच आहे ना, देवाच्या सेवेत आनंदच आहे. काही काळ देवाची सेवा करावी लागते. त्यामुळे आपल्याला देवाची जवळीक साधते, त्यामुळे आपल्याला सुख समृद्धी लाभते, त्यामुळे आपल्याला मुक्ती लाभते. आणि एकदा का मुक्ती लाभली की आपण मुक्तीवर भजनयुक्त होतो, संत बनतो आणि तिथून पुढे आपली चाकरी संपते. तिथून पुढे आपल्याला देवाचं दास्यत्व करावं लागत नाही, उलट देव आपला दास बनतो. देव आपला दास बनतो आणि आपली चाकरी करतो, आपलं दास्यत्व करतो. म्हणून नाथ महाराज म्हणतात की एका अजनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय.
एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. आणि म्हणून तुकोबाराने जरी देवाकडून दास्यत्व मागून घेतलं असलं, त्या मागणीत अतिशय हुशारी आहे. तुकोबाराने देवाला बांधलंय. काही काळ तुकोबारा देवाचे दास झाले ते, पण पुढच्या भावी काळात तुकोबारा मालक झालेत आणि पांडुरंग दास झालाय. उलट वार व्हावं लागलंय. भक्तीमध्ये देव आमचा दास होतो आणि देव आमचा दास होणं, मी बोलून गेलो की हे आमचं परमभाग्य असतं. यापेक्षा काही मिळवायचं शिल्लक नसतं. हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. देवाने आमचं दास्यत्व करावं यापेक्षा मोठं भाग्य असू शकत नाही. हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. तुकोबारांनी या मागणीत काही काळ आपण देवाचे दास झालेत, पण देवाला आपलं दास बनवलं आहे. ही तुकोबाराची या मागणीतली खुबी आणि हुशारी आहे. तुकोबाराय देवाला म्हणतात, मला तुझा दास बनव, जन्मजन्मी बनव. हे मागणं हुशारीच आहे. काही काळ तुकोबाराय दास झालेत देवाचे, पण नंतर देवच तुकोबारायचा दास झाला आहे. मागणं असं असावं, मागण्यात ही हुशारी असावी की आपल्या मागण्यात आपण देवाला आपलं दास बनवलं आहे. हे मागण्यातलं हुशारी असते. ही मागण्यातली हुशारी असते. आम्ही देवाला मागतो, आम्ही देवाला मागतो, पण काय मागतो? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनदान. झालं, आमचं मागणं संपलं. भिकारछाप मागणं आहे आमचं, भिकारछाप. मागून मागून काय मागणार? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनदान. देवा मला श्रीमंती दे, देवा मला लेकरं बाळा दे. झालं. याच्यापेक्षा आमची काय मोठी उडी असणार आहे? एका माणसानं तर असं मागितलं, कळस केला. तो देवाला म्हणतो, देवा मला माझ्या नातवाला सोन्याच्या ताटात जेवताना पाहिजे. मला माझ्या नातवाला सोन्याच्या ताटात जेवताना पाहिजे. काय काय मागितलंय? मुलगा मागितला, त्याला पोरगं म्हणजे नातू मागितलं, म्हणजे 3 पिढ्या सुरक्षित केल्या. नातू मागितला आणि नातवाला सोन्याच्या ताटात जेवताना पाहिजे, म्हणजे नातू मागितला आणि गडगंजे श्रीमंती मागितली. तर सोन्याच्या ताटात जेवायचं म्हणल्यावर काय साधी श्रीमंती का? पण एवढं जरी मागितलं, नातू मागितला, सोनं नाना श्रीमंती मागितली, पण हे शाश्वत आहे का? हा खरा लाभ आहे का? याने तरी सोन्याचे ताटं मागितले जेवायला. रावणाकडं सोन्याची 7 कोटी घरं होती. 7 कोटी. हे पितळाची तांब्याची सोडा, सोन्याची 7 कोटी घरं. शुद्ध कांचनाची 7 कोटी. जगात कोणाची श्रीमंती मोजता येईल, पण रावणाची श्रीमंती मोजता येणार नाही. 7 कोटी आणि सोन्याची घरं. आणि सोन्याचा भाव काय? आज 60,000 भाव आहे सोन्याचा. 60,000 रुपये तोळा. आणि घर बांधायचं आहे, पाया सोन्याचा, भिंती सोन्याच्या, सगळं स्टील सोन्याचं, स्लॅब सोन्याचा, सगळं सोनं. सिमेंट वापरायचंच नाही, वाडूखळे नाही, नुसतं सोनं. रावणाची श्रीमंती मोजण्यासारखीच नाही. पण तो तरी तुकोबारांनी टोला दिला रावणाला. काय? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. अरे 7 कोटी सोन्याचे घर आहेत, सोबत फुटकी कवडी गेली नाही, गुंजभर सोनं गेलं नाही. मग रावणाला हा खरा लाभ ठरला का? रावणासाठी हा लाभ ठरला का? रावणाला लेकरं बाळ नातवंड एवढं होते की त्या काळात जर इलेक्शन असत्या तर ते घरच्या पोरासोबत निवडून आला असता. बाहेरच्या मताची गरज नसती पडली. मग एवढे लेकरं, एवढं सोनं, एवढं धन संपत्ती, रावणाला लाभ ठरला का? लाभ काय असतो? जे आम्हाला कधीच सोडून जात नाही तो खरा लाभ असतो. आणि जे आम्हाला सोडून जातं आहे किंवा आम्हाला जे सोडावं लागतं तो लाभच नसतो, ती हानी आहे. वस्तू मिळावी तिने आम्हाला कधी सोडू नये तो खरा लाभ असतो. आणि म्हणजे या जगात एकच लाभ आहे, एकच लाभ आहे. कोणता? देशकाळ स्वभावे वेचू जाय न संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो.
देशकाळ स्वभावे विचू जाय न संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो. असं पद मिळावं की जे कोणत्याही देशात कोणत्याही काळात ज्याला नाश नाही आहे, जे कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला कधी सोडत नाही. आणि असं एकच पद आहे, ते हरिपद आणि संतपद. हा खरा लाभ आहे. आणि मग अरे रावणाचे 7 कोटी घरं असून त्याला सोबत काही आलं नाही, काही कामाचं नाही, सांगा ते कवडी गेली नाही, उलट हानी झाली. मग तुम्ही म्हणता मला माझ्या नातवाला सोन्याच्या ताटात जेवताना पाहिजे. ठीक आहे, पोरगं मागितलं, नातू मागितला, आणि सोनं नाही मागितलं, सोन्याची ताटं मागितली, श्रीमंती मागितली. पण ते नातू एकदा दोनदा तुझ्या पुढे जेवला असेल. तुला आयुष्य किती आहे? आजोबा तुला किती आयुष्य आहे? नातू थोडा मोठा झाला की तू मेला असेल. तिकडे नातू सोन्यात जीव नाही तर खापरात जीव पुढं. तुला काय पाहायला मिळालं? तुझा काय लाभ झाला? तुला काय फायदा झाला? तू तर गेला ना मसन वाट्यात शेवटी. तुला काय मिळालं? नातू सोडला, पोरगं सोडलं, सोन्याचं ताटही सोडलं, तुला जावं लागलं. तुझ्यासोबत काय आलं? पण मागताना असं मागावं की जे आम्हाला कधी सोडत नाही, आम्हाला सोडून जात नाही किंवा आम्हाला ते सोडावं लागत नाही, असं शाश्वत मागणं असावं. ते हरिपद संतपद. एक म्हातारी पांडुरंगापुढे उभी राहिलेली, 85 वर्ष वय, चालता ना, वाकत वाकत काठी टेकत गेली, पांडुरंगापुढे उभी राहिली. म्हणली पांडुरंगा. पांडुरंग म्हणतो काय गाजी? मला नातू झालाय पण आता पंतू देणार रे. पांडुरंग म्हणतो दिला. म्हातारी माघार निघली. पांडुरंग म्हणतो थांब ना म्हातारे. ते म्हणते काय रे बाबा अजून काय देतो का? म्हणले देतो ना. म्हणले तुला काळं तोंडही देतो. बरं झालं रे बाबा काळं तोंड दिले. पण ते पांडुरंग म्हणतो म्हातारे तुझं काळं तोंड व्हायची पाळी आली ना. पांडुरंग म्हणतो म्हातारे तुझं काळं तोंड व्हायची पाळी आली ना. तुझ्या गवऱ्या गेल्या ना मसन वाट्यात. कवर पंतून काळं तोंड मागती. यातला विनोदाचा भाग सोडा. 85 वर्ष वय झाले, 90 वर्ष वय झाले, तरी तुम्ही पांडुरंगाच्या दारात जाता आणि म्हणता मला पंतू देन काळं तोंड दे. अरे तुझं काळं तोंड व्हायची पाळी आली ना. म्हणून आम्हाला शान होण्याची गरज आहे की 85 वर्ष वय म्हणजे मेल्यात जम आहे. मेल्यात जम आहे. काही 4-2 वर्षात आम्ही मरणार आहेत. आणि तरी आमची आस आहे पत्रोंड मिळू देन, काळं तोंड मिळू देन, सोन्याच्या ताटात जेव देन, वाढावे संतान आणि गरीब व्हावे धनदान. हे नश्वर मागणं आहे. मागणं शाश्वत असावं. काय? हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा तुझ्या नामाचा विसर पडू देऊ नको. देवाचा 8वी संपत्ती आहे. देवाचा 8वी संपत्ती आहे. देवाचा विसर ही विपत्ती आहे. का शेवटी सोबत चालतं ते फक्त देवाचं आठव, देवाचं नावच, बाकी सगळं इतर राहतं. शरीर आटे, संपत्ती आटे, नाम न आटे ते बरवे. सगळं आटतं, फक्त हरिनाम आटत नाही. ते बरोबर आहे, ते आपल्यासोबत चालतं. म्हणून मागा ना. काय तर हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तीच गोष्ट या भंगात तुकोबराय बोलतात की हेची व्हावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास. का दास व्हायचंय? का दास व्हायचंय? देवाची चरणसेवा मिळते. दास झाल्यावर देवाचं सानिध्य लाभतं, देवाची चरणसेवा मिळते, देवाची जवळीक साधते, सुख समृद्धी लाभते, मुक्ती मिळते. सगळंच मिळतं ना. पुढं देव आपला दास होतो. पण मागणं हुशारीचं असो. तुकोबाराने हुशारीने मागितलंय. तुकोबाराने देवाचं दास्यत्व मागितलंय. पण काही दिवसानंतर देवच तुकोबाराचा दास झाला आहे. ही तुकोबाराच्या मागण्यातली खूबी आणि हुशारी आहे. हेची व्हावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास. नामदेव महाराजांनी देवाकडे मागणं मागितलंय. नामदेव महाराज म्हणतात देवा मला काही कर. पशु कर, पक्षी कर, झाड कर, झुडूप कर, दगड कर, धोंडा कर, पाणी कर, काय करायचं कर, परंतु तुझ्या सानिध्यातलं कर. तुझ्या सानिध्यातलं कर. कशाचा जन्म दे पण तुझ्या चरणाजवळ दे. काही कर पण तुझ्या सानिध्यातलं कर. याला मागणं म्हणतात. हे मागणं असावं. का वाढावे संतान गरीब व्हावे धनदान. ते किती दिवस टिकणार आहे? अर्धा आयुष्य तर गेले. पुढं किती दिवस जगता याचा पता नाही. जे मागितले ते इथंच राहत आहे. सोबत काय आलं? मागितलेलं सोबत काय आलं? म्हणून मागण्यात बावळटपणा नसावा.
भक्तीत तर काही मागूच नाही, आणि जे मागतात ती भक्तीच नसती. हां, भक्तीत काही मागू नये. जो मागतो तो भक्तच नसतो. आणि म्हणून आस या शब्दाचा अर्थ होतो आशा. हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. तुकोबारांनी दास्यत्व मागितले देवाचं, त्यांची आस योग्य आहे, बरोबर आहे. हेची व्हावी माझी आस, काय तर जन्मजन्मी तुझा दास. माणसाला आस नसावी, पण असलीच तर भगवत प्राप्तीची असावी, भगवत सेवेची असावी. जे अहंकार वाहती अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागी. जे लोभी एकची जगी माझे निलोभे. माणसाला अहंकार नसावा, पण असलाच अहंकार तर आम्ही हरिदास आहोत असं म्हणून घेण्याचा अहंकार असावा. अहंकार वाईट आहे, पण हरिदास म्हणून घेण्याचा अहंकार असेल तर वाईट नाही. माणसाला लोभ नसावा, आशा नसावी, पण लोभ आणि आशा असेल तर ती कशाची? भगवंताच्या नामाची किंवा भगवंताचं दास बनण्याची. धनाची आशा नसावी, धनाचा लोभ नसावा. लोभ असावा, आशा असावी, पण कशाची? भगवंताच्या नामाची, भगवंताचा दास बनण्याची. मग तुकोबाराला बी आस आहे. आस चांगली नसते, आस जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते. आस म्हणजे आशा, आशा म्हणजे इच्छा, आणि इच्छा म्हणजेच वासना. आणि म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाली अंगी हरिरूप. या आशा, इच्छा या वासना आहेत. बळावलेल्या इच्छा म्हणजेच वासना. आस म्हणजे आशा, आशा म्हणजेच इच्छा, आणि बळावलेल्या इच्छा म्हणजे वासना. आणि वासना शिल्लक असेल मरताना तर जन्म धरावा लागतो, 84 लाख योनीत फिरावं लागतं. पण आशा ही वाईट आहे, ती तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते. धनाची आशा, बायका मुलाची आशा, याच आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माच्या फेऱ्यात बांधतात. कारण धनाची आशा, बायका मुलाची आशा ही वासना आहे. मरताना काही वासना असेल तर ती वासना तुम्हाला जन्माला घालते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि म्हणून या जगात आमचा खरा वैरी जर कोण असेल तर आमच्या बायका मुलाची आशा किंवा आमच्या बायका मुलाची आसक्ती आणि आमच्या संपत्तीची आसक्ती. आमच्या बायका मुलाची आसक्ती आणि धनाची आसक्तीच आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात बांधते. आणि जे आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात बांधतात ते आमचे मित्र का शत्रू? शत्रूच, शत्रूच. आणि म्हणून या जगात आमचा खरा शत्रू जर कोण असेल तर ते आमची संपत्ती आणि आमची बायका मुलं. का तर संपत्तीची आसक्ती आणि बायका मुलाची आसक्ती आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात बांधते. आणि ज्या बायका मुलामुळं, ज्या संपत्तीमुळं आम्हाला 84 लाख योनी फिराव्या लागतात, ती बायका मुलाने संपत्ती हे आमचे मित्र नाहीत, वैरी आहेत, वैरी आहेत. का तर त्यांच्यामुळे आम्हाला जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकावं लागतं. आणि मग संपत्तीची, बायका मुलाची आस करू नका. मरताना निर्वासना होऊन मरा, निरिच्छ होऊन मरा. मरताना कुठली इच्छा असेल, वासना असेल, मरताना कुठली इच्छा, आशा, वासना असेल तर जन्म धरावाच लागतो. 84 लाख योनी फिराव्याच लागतात, संसार बंधनात अडकावं लागतं. आणि बायका मुलाची आणि धनाची आशा तर फार बलवान आहे, ती पुन्हा पुन्हा जन्माच्या फेऱ्यात बांधते. म्हणून आशा हेची व्हावी माझी आस. आस म्हणजे आशा, आशा इच्छा, आशा म्हणजेच इच्छा. आशा इच्छा या वाईट आहेत. आशा इच्छा हीच वासना आहे. ही आशा इच्छा वासना संसार बंधनात बांधतात. मग तुकोबाराला बी आशा आहे, त्यांना का आशा आहे? तुकोबारांना आशा आहे, पण कशाची आहे? जन्मजन्मी भगवंताचा दास बनण्याची आहे, धनाची किंवा बायका मुलाची नाही आहे. तुकोबाराची आशा ही उत्तम आहे, आशा असावी. मी बोललो की लोभ असावा. जे लोभी एकचे जगी माझे निलोभे. लोभ असावा, पण कशाचा? हरिनामाचा, धनाचा नाही. तसं लोभ, आशा असावी, पण कशाची? हरिदास म्हणून घेण्याची, हरिनाम घेण्यासाठी किंवा भगवंताचा दास होण्यासाठी आशा असावी. पण कशाची? हरिनामाची किंवा देवाचा दास होण्याची. तुकोबाराला आशा आहे, पण कशाची? देवाचा दास बनण्याची.
त्यामुळे ती उत्तम आशा आहे. धनाची आशा असेल तर वाईट आहे, पण देवाचा दास बनण्याची आशा असेल तर ती उत्तम आशा आहे. कारण मनुष्य जन्मच देवाचा दास बनण्यासाठी. पाय पाशराच्या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ अगवा सांडून या. तुम्ही आम्ही इथं येणं केले तर केवळ आणि केवळ देवाचा दास बनण्यासाठीच. देवाचा दास बनणं म्हणजे देवाचं नामस्मरण करणं, हेच देवाचं दास्यत्व आहे. आम्ही हरिनाम घेऊन मुक्त होण्यासाठीच आलो आहेत ना. मग आम्हाला आशा आहे किंवा तुकोबारायला आशा आहे, पण कशाची? देवाचा दास बनण्याची, देवाच्या नामस्मरणाची. ती योग्य आशा आहे. आशा असती आणि ती धनाची असती तर वाईट आहे, पण आशा आहे पण कशाची? देवाचा दास बनण्याची, देवाचं नाव घेण्याची. म्हणून ती उत्तम आशा आहे. म्हणून तुकोबारायची मागणी रास्त आणि अतिशय उत्तम आहे. आणि महाराज म्हणतात की हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. आम्हाला हे आस आहे, आम्हाला हे आस आहे, आशा आहे, इच्छा आहे, पण कशाची? कशाची? धनाची, बायका मुलाची आणि धनाची. आणि जे धनाची आशा करतात ते सर्वात जास्त दुःखी असतात. कारण आशा जैशी दुःखाते, व्याली निंदा दुरिते. आशा जैशी दुःखाते, व्याली निंदा दुरिते. निंदा पापाला जन्म देते, आशा दुःखाला जन्म देते. आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख. नाथ महाराज धनवराय म्हणतात की आशा जैशी दुःखाते, व्याली निंदा दुरिते. हे असो दैन्याते, दुर्भगत्व जैसे. दुर्भाग्य, तुम्हाला दैन्यच येणार, गरिबीच येणार. निंदा करतायत, जीवनात पापच येणार. आशा धरतायत, जीवनात दुःखच येणार. आशा जैशी दुःखाते, व्याली निंदा दुरिते. हे असो दैन्याते, दुर्भगत्व जैसे. ज्ञानोबा आहे. पण आशा ही दुःखाला कारणीभूत आहे. तुम्हाला माहिती आहे का सुखाची व्याख्या काय? की सुख कशाला म्हणतात? आशा दुःख देते. मग आशा दुःख देते म्हणजे सुख काय तुम्हाला माहीत असलं पाहिजे की नेमकी सुख म्हणजे काय आणि आशा दुःख कसं देते. धनवराज ज्ञानेश्वरीत सुख आणि दुःखाची व्याख्या करतात आणि महाराज लिहित आहेत की किंबहुना असोये जीवात्मयाची लाहे, तेत जे होय तया नाव सुख. आणि ऐसी ही अवस्था न जोडिता पार्था, जी जे ते सर्वथा दुःख जाणे. ऐसी अवस्था न जोडिता पार्था, जी जे ते सर्वथा दुःख जाणे. सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय याच्या व्याख्या ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतायत की सुख म्हणजे काय? की ज्यावेळेस तुम्ही रामनाम घेता, तुम्ही राम म्हटलं की तुमचं मन तात्काळ अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि ज्याला अशी अवस्था जोडता येत नाही त्याला ज्ञानोबा दुःख म्हणतात. तुम्ही राम म्हटलं की तुमचं मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. पण तुम्ही राम म्हणत नाहीत त्यावेळेस तुमचं मन हृदयस्थ रामापासून तुटतं, ते बहिर्मुख धावतं. आणि हृदयस्थ रामापासून मन तुटलं आणि बहिर्मुख धावू लागलं की ते बेचैन अस्थिर बनतं, तडपतं. आणि मनाची ही तडप, बेचैनी, अस्थिरता हे दुःख असतं. आणि म्हणून मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. मनाची स्थिरता हे सुख आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की शांती परते नाही सुख, एरा अवघेची दुःख. मनाची शांती, मनाची स्थिरता हे सुख आहे आणि मनाची अशांती, मनाची अस्थिरता हेच दुःख आहे. आणि मन अस्थिर का बनतं? तर मनात नाना प्रकारच्या इच्छा, आशा जर उठल्या, त्या इच्छा, आशा मनाला आपल्यासोबत बाहेर घेऊन जातात, मनाला हृदयस्थ रामापासून तोडतात आणि आशेच्या इच्छेच्या मागे मन धावतं. आणि इच्छित वस्तू मिळेपर्यंत मन बेचैन असतं, अस्थिर असतं, तडपतं. आणि मनाची बेचैनी, अस्थिरता, तडप हे दुःख असतं. आशेने दुःख दिलं म्हणून आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख. आणि म्हणून तुम्ही आम्ही आशा करतो पण धनाची करतो.
मुलाबाळाची करतो. आणि आशा म्हटलं की आशेच्या मागे मन धावणार. ही आशा इच्छा मनाला हृदयस्त्रामापासून तोडणार. मन हृदयस्त्रामापासून तुटलं, इच्छेच्या आशेच्या मागे धावलं की ते बेचैन असतील. मनाची बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. मन अंतर्मुख झालं, हृदयस्त्रामाला जर जाऊन भेटलं आणि हृदयस्त्रामापाशी चिटकून राहिलं तर ते स्थिरावतं. मनाची स्थिरता हे सुख असते. पण हृदयस्त्रामापासून तुम्हाला कोणी तोडलं तुमच्या मनाला की तुम्हाला दुःखच येणार. का? मन हृदयस्त्रामापासून तुटलं की ते अस्थिर होतं आणि मनाची अस्थिरता बेचैनी हे दुःख आहे. आणि इच्छा मनाला हृदयस्त्रामापासून तोडतात. मनात इच्छा आशा उठली की त्या इच्छेच्या आशाच्या मागं मन धावतं. आणि मग इच्छेच्या आशाच्या मागं मन धावलं की मन हृदयस्त्रामापासून तुटलं म्हणजे त्याची स्थिरता बिघडली, ते अस्थिर झालं. मनाची अस्थिरता हे दुःख असते. आणि म्हणून इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. आणि म्हणून ज्ञानवारा लिहित आहेत की ते मनोरथ संगेनो हे एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीची उपाय सुख दुःखाशी. इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. कारण इच्छेचा अभाव झाला की मन अंतर्मुख होतं, हृदयस्त्रामाला भेटतं, तिथं स्थिरावतं. मनाची स्थिरता हे सुख. आणि इच्छा उठली की इच्छा मनाला घेऊन बाहेर पडते. बाहेर पडायला की ते हृदयस्त्रामापासून तुटतं ते मन, ते अस्थिर बेचैन. ही अस्थिरता बेचैन हे दुःख आहे. आणि म्हणून इच्छा आशा या दुःखाला कारणीभूत असतात. इच्छा आशा यांचा अभाव सुखाला कारणीभूत असतो. आणि म्हणून संसारात तुम्ही आस केली, मला काही मिळावं अशी आशा केली की ती आशा तुम्हाला दुःखच देणार. दुःखच देणार. कारण आशेमुळे इच्छेमुळे मन अस्थिर बेचैन, आणि बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. आशा उठली की हृदयस्त्रामापासून मन तुटलं, ते आशेच्या मागे धावलं. आणि आशेच्या मागे धावलं की इच्छित वस्तू मिळेपर्यंत ते बेचैन असतील. अस्थिरता बेचैन हे दुःख आहे. आणि इच्छा आशा हे अगणित असतात. इच्छेला तळ नसतो. निरंतर आशा इच्छा उठत राहतात. निरंतर मन आशेच्या इच्छेच्या मागे धावतं. निरंतर मन बेचैन. आशा इच्छा या अगणित असतात. आशा इच्छा सारख्या मनात उठत राहतात. आणि आशा इच्छा मनात उठल्या की मन निरंतर आशेच्या इच्छेच्या मागे धावतं. ते हृदयस्त्रामापासून तुटतं. मन हृदयस्त्रामापासून तुटलं की ते बेचैन अस्थिर बनतं. आणि मनाची ही बेचैनी अस्थिरता हेच दुःख असतं. आणि म्हणून ज्याच्या आशा जास्त बलवान, ज्याच्या इच्छा जास्त बलवान, तो सर्वात जास्त दुःखी असतो. आणि आशा त्याच्याच बलवान असतात की जो धनवान असतो. आणि म्हणून भर्तृहरी महाराजाचं एक शल्य आहे की धनवानाला धनाचा लोभ असतो. धनवानाला धनाचा लोभ असतो. भर्तृहरी महाराजाची 7 शल्य आहेत. धनवानालाच धनाचा लोभ असतो. तळे कमळाविन उदास दिसते. दिवसा चंद्र किविलवाना दिसतो. गोरागोमटा पुरुष कलाहीन असतो. राजदरबारात गुंडाचं साम्राज्य असतं. अशा प्रकारची भर्तृहरी महाराजाची 7 शल्य आहेत. त्यातलं प्रमुख शल्य आहे की धनवानालाच धनाचा लोभ असतो. मनुष्य जितका धनवान तितका धनाचा अधिक लोभी, तितक्या त्याच्या आशा बलवान असतात. आता मनुष्य धनवान आहे पण धनवानाला धनाचा लोभ असतो. मनुष्य धनवान आहे पण धनवानाला धनाचा अधिक लोभ आहे. आणि ज्याला धनाचा अधिक लोभ आहे त्याच्या आशा बलवान असतात. आणि ज्याच्या आशा बलवान असतात, मनात आशा उठल्या की मन आशेच्या मागे धावलं. ती इच्छित वस्तू मिळेपर्यंत मन बेचैन अस्थिर. बेचैनी अस्थिरता हे दुःख असतं. आणि म्हणून धनवान सर्वात दुःखी असतो. धनवान सर्वात दुःखी असतो. आणि धनवान नंबर 1चा भिकारी असतो. माझं वाक्य नीट आहे का? धनवान नंबर 1चा दुःखी असतो आणि धनवान नंबर 1चा भिकारी असतो. तुम्ही म्हणाल डॉक्टर मोठे साहेब, धनवान आणि भिकारी हे समीकरण कसं जुळावं? ऐका तुम्ही, बोलू आपण. धनवान भिकारी असतो, धनवान दुःखी असतो, धनवान भिकारी असतो. धनवान भिकारी कसा? भिकाऱ्याची व्याख्या काय? तुमची कल्पना काय भिकाऱ्याबद्दल?
कि रस्त्याने टंबरेल घेऊन भीक मागतात की भगवान के नाम से दे, अल्लाह के नाम से दे, यांना तुम्ही भिकारी म्हणता का? नाही नाही नाही, रस्त्यावर टंबरेल घेऊन भीक मागतात ते भिकारी नसतात. रस्त्यावर टंबरेल घेऊन भीक मागतात ते भिकारी नसतात. मग भिकारी कोण? नाथ महाराज भागवतात भिकाऱ्याची व्याख्या सांगतायत. महाराज लिहितायत, ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. पुन्हा एकदा वळूया ऐका. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाण तवतो. कोट्यावधी रुपये जवळ आहेत, कोट्यावधी रुपये जवळ आहेत, पण एवढं असूनही ज्याचं मन भरलं नाही, अजून मिळावंच वाटतंय, मिळावंच वाटतंय, ते भिकारी असते. रस्त्यावर भीक मागतं ते भिकारी नाही हो. टंबरेल घेऊन भीक मागते, अल्लाह के नाम से दे, भगवान के नाम से दे, नाथ महाराज त्याला भिकारी म्हणत नाहीत. मग भिकारी कोण? हां, त्या गडगांच्या संपत्ती जवळ आहे, कोट्यावधी अब्जावधी रुपये जवळ आहेत, पण एवढं असूनही ज्याचं मन भरलं नाही, अजून मिळावंच वाटतंय, मिळावंच वाटतंय, ते भिकारी असते. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. धनवान भिकारी असतो का? धनवानाला धनाचा लोभ असतो. गडगांची संपत्ती पण अजून मिळावेच वाटते, मिळावेच वाटते, हा लोभ आहे. मुद्दा काय उपस्थित केला आम्ही? की धनवान दुःखी असतो, धनवान भिकारी असतो. आणि धनवानाला धनाचा लोभ असतो. धनवान दुःखी का? तर धनवानाला धनाचा लोभ आहे. ज्याला धनाचा लोभ आहे त्याच्या आशा बलवान असतात. जेवढ्या आशा बलवान तितकं मन आशेच्या इच्छेच्या मागे धावेल. जेवढं मन आशेच्या इच्छेच्या मागे धावेल तितकं मन आणि हृदयस्राम यांची ताटातूट होईल. मन हृदयस्रामापासून तुटलं की बेचैन असतील, मनाची बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. मग धनवानाच्या आशा बलवान आहेत ना, मग त्याचं मन सारखंच बाहेर पडणार, ते हृदयस्रामापासून तुटणार. आणि हृदयस्रामापासून मन सारखं तुटलं की ते बेचैन असतील, बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. आणि मग धनवान सारखा दुःखी असतो आणि धनवान भिकारी असतो का? तर धनवान धनाचा लोभी असतो. गडगांची संपत्ती पण ज्याचं मन भरलं नाही, अजून मिळावंच वाटतंय, तो भिकारी असतो. आणि धनवानाचं मन भरलं नाही, त्याला अजून मिळावंच वाटतंय, मिळावंच वाटतं का? तर धनवानाला धनाचा लोभ आहे. भरतरी महाराजचं शल्य, मनुष्य धनवान आहे पण धनवानच खरा धनाचा लोभी असतो. धनवानाला धनाचा लोभ असतो, हे भरतरी महाराजचं शल्य. मनुष्य धनवान आहे पण जो धनवान आहे त्याला धनाचा लोभ असतो. आणि म्हणून गडगांच्या संपत्ती जवळ आहे पण एवढं असूनही पोट भरलं नाही, अजून मिळावंच वाटतंय, मिळावंच वाटतंय, तो खरा भिकारी असतो. एकदा एक राजा जंगलामध्ये शिकारीला गेला. जाताना एका झाडाखाली त्याला एक साधू तपस्या करताना दिसला. मी काय बोलतोय? धनवान हा भिकारी असतो. धनवान कसा भिकारी असतो याबद्दल मी तुम्हाला दृष्टांत देतोय. राजा शिकारीला गेलाय, एका झाडाखाली एक साधू तपस्या करतोय. राजाने त्या साधूला पाहिले. राजा रथातून खाली उतरलाय, साधूच्या जवळ गेलाय, साधूचं दर्शन घेतलंय. आणि राजाने साधूला विनंती केली की साधू महाराज, एक दिवस माझ्या राजवाड्यात या, आपले चरण माझ्या राजवाड्याला लावा, माझा राजवाडा पुनीत करा. राजा साधूला म्हणतोय, साधू महाराज माझ्या राजवाड्यात या, आपले पाय माझ्या राजवाड्याला लावा आणि माझा राजवाडा पुनीत करा. साधू तयार झाला. साधू म्हणला, राजासाहेब मी उद्या सकाळी येतो 6 वाजता. राजा खुश झाला, म्हणले बरं झालं, उद्याच आणि लवकर सकाळी 6ला या म्हणले, मी वाट पाहतो. राजा सकाळी लवकर उठलाय, देवपूजा आटपून घ्यावी म्हणून मंदिरासमोर बसलाय घरातच. राजाची पूजा चालली तेवढ्या साधू आलेला आहे. साधूच्या वेशात आहे. नोकराने सोडलं
आणि जिथं राजाची देवपूजा चालली तिथं त्या साधूला घेऊन गेला नौकर. साधूला पाहिलं की राजा उठला. साधू म्हणतो, राजासाहेब उठू नका, तुमची पूजा होऊ द्या, मग आपण बोलू, होऊ द्या पूजा. साधू बाजूला बसला, राजाची पूजा चालू आहे. राजा देवाला म्हणतो, देवा संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे. देवा आता मला गुजरात दे, देवा आता मला राजस्थान दे, देवा आता मला उत्तर प्रदेश दे, देवा मला बिहार दे, कलकत्ता दे, पश्चिम बंगाल, देवा मला जम्मू काश्मीर दे. हिमालय गाठला, एवढ्यानी पोट भरलं नाही, खाली दक्षिणेत शिरला. देवा मला तामिळनाडू दे, देवा मला आंध्र दे, देवा मला कर्नाटक दे, खाली कन्याकुमारी गाठली. राजा मागतोय, साधू ऐकतोय. राजाची पूजा चालू आहे, राजा मागतोय, साधू ऐकतोय. साधू उठला आणि वापस निघाला. राजाने पाहिलं साधू निघून चाललाय. राजाने पूजा सोडली आणि साधूच्या मागे धावला. म्हणले, साधू महाराज विनमुख जाऊ नका, का चालले? माझ्या राजदरबारातून विनमुख जाऊ नका, काही घेऊन जा. कोणी विनमुख गेलेलं मला आवडत नाही, काही दक्षिणा घेऊन जा, असं विनमुख जाऊ नका. साधू महाराज काही घेऊन जा. साधू राजाला म्हणतो, राजा एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय देणार? साधू म्हणतो, राजा एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय देणार? हे ऐकून राजाला राग आला. म्हणले, राजा, साधू महाराज मी राजा आहे आणि तुम्हाला भिकारी म्हणता? म्हणले, हो राजा तू भिकारी आहेस. म्हणले, कसं काय? अरे म्हणले, ज्याचंच मागायचं संपलं नाही तो दुसऱ्याला काय देणार? ज्याचंच मागायचं संपलं नाही तो दुसऱ्याला काय देणार? तुझ्यापाशी अख्खा महाराष्ट्र आहे तरी तुझं पोट भरलं नाही, अजून मिळावंच वाटतंय, मिळावंच वाटतंय, मिळावंच वाटतंय. महाराष्ट्र असूनही तुझं पोट भरलं नाही, तू देवापाशी अख्खा भारत मागितलायस. आणि जो मागतो तो भिकारीच, मागतो तो भिकारीच. मग माणसापुढं मागितलं काय, देवापुढं मागितलं काय? मागतो तो भिकारीच. राजा तू भिकारीच आहेस, राजा तू भिकारीच आहेस. का? तर अख्खा महाराष्ट्र आहे तुझ्यापाशी तरी तुझं पोट भरलं नाही. तुला वाटलं संपूर्ण भारत मिळावा, संपूर्ण भारत मिळावा. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. कोट्यावधी रुपये जवळ आहेत, पण कोट्यावधी असूनही पोट भरलं नाही, अजून मिळवाच वाटतंय, मिळवाच वाटतंय, ते भिकारी. राजा तुझ्यापाशी अख्खा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र असून तुझं मन भरलं नाही, अजून मिळावंच वाटतंय, मिळावंच वाटतंय. गडगंज असून अख्खा महाराष्ट्र असूनही तुझं पोट भरलं नाही, अजून तू देवापाशी सगळा भारत मागितलायस. राजा तू भिकारी आहेस. तुझ्यापाशी आहे ना महाराष्ट्र, अख्खा महाराष्ट्र असून तुझं पोट भरलं नाही, अजून सगळा भारत मिळावा वाटतो. आपल्यापाशी गडगंज आहे आणि गडगंज असूनही मिळावंच वाटतं, ज्याचं मन भरलं नाही तो भिकारी असतो. राजा तू भिकारी आहेस. तुझ्यापाशी असूनही तू अजून देवाला मागतोयस, आणि असूनही जो देवाला मागतो तो भिकारी असतो. आणि मागणं माणसापुढं काय, देवापुढं काय? जो मागतो तो भिकारीच, मागतो तो भिकारीच. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. राजा तू भिकारी आहेस. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय देणार? तुझंच मागायचं संपलं नाही, तू मला काय देणार? आणि जो मागतो तो भिकारी. मग माणसापुढं मागितलं काय, देवापुढं मागितलं काय? मागतो तो भिकारीच. आणि ज्याच्यापाशी गडगंज आहे आणि गडगंज असूनही पोट भरलं नाही, अजून मागतोयच, तोही भिकारीच. आणि मोठी मौज आहे. गरीब भिकारी मंदिराच्या बाहेर भीक मागतात, गरीब भिकारी मंदिराच्या बाहेर भीक मागतात, पण श्रीमंत भिकारी मंदिराच्या आत भीक मागतात. गरीब बाहेर टांबऱ्याला घेऊन पैसे मागतो, 10-5 रुपये गरीब, पण श्रीमंत देवापुढे उभा राहतो आणि भीकच मागतो. देवा मला हे दे, देवा मला ते दे. अरे तुझ्यापाशी महाराष्ट्र आहे ना, पण देवा मला गुजरात दे, राजस्थान दे, हिमालय दे, जम्मू दे, काश्मीर दे, कर्नाटक दे, तामिळनाडू दे. अरे तुझ्यापाशी महाराष्ट्र आहे ना, अख्खा महाराष्ट्र असूनही तुझं पोट भरलं नाही, तुझं मन भरलं नाही, अजून मिळावंच वाटतंय, मिळावंच वाटतंय. आणि ज्याच्यापाशी गडगंज आहे, गडगंज असूनही ज्याचं पोट भरलं नाही तोच भिकारी. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतं. राजा तू भिकारी आहेस, भिकारी आहे. हां, कोट्यावधी रुपये जवळ आहेत, अख्खा महाराष्ट्र आहे, पण एवढं असूनही ज्याचं मन भरलं नाही, अजून मिळावंच वाटतंय, मिळावंच वाटतंय, ते भिकारी असते. आणि म्हणून राजा धनवान आहे,
पण धनवान असूनही अजून धन मिळावंच वाटतंय आणि असूनही मिळावंच वाटतंय, तो भिकारी असतो. आणि म्हणून धनवान भिकारी असतो आणि धनवान दुःखी असतो. धनवान भिकारी का? तर गडगंज संपत्ती, गडगंज धन आहे, गडगंज जायजात आहे, एवढं असूनही पोट भरलं नाही, मिळावंच वाटतंय, असूनही मिळावंच वाटतंय, ते भिकारी असतं. राजापाशी सगळं काही आहे पण असूनही मिळावं वाटतंय म्हणून राजा भिकारी आहे. धनवान भिकारी असतो, धनवान दुःखी असतो. का? तर धनवानाला धनाचा लोभ असतो. जेवढा धनाचा लोभ तेवढ्या आशा इच्छा बलवान, जेवढ्या आशा इच्छा बलवान तितकं मन आशेच्या इच्छेच्या मागे धावतं. मन हृदयस्त्रामापासून तुटतं आणि मन हृदयस्त्रामापासून तुटलं की ते बेचैन अस्थिर, बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. आशेने इच्छेने तुम्हाला दुःख दिलं. आणि मग धनवान दुःखी असतो, धनवान भिकारी असतो. आणि म्हणून भर्तृहरी महाराज म्हणतात की धनवानाला धनाचा लोभ असतो, धनवानाला धनाचा लोभ असतो. मनुष्य जेवढा धनवान तितका धनाचा अधिक लोभी असतो आणि जितका धनाचा अधिक लोभ तितका तो दुःखी असतो. धनवान आहे म्हणून धनाचा लोभ आहे, हा शाप आहे त्याला. धनवानाला धनाचा लोभ असतो. धनवान आहे म्हणून धनाचा लोभी आहे, धनाचा लोभी आहे म्हणून आशा बलवान आहेत. आणि ज्याच्या आशा बलवान आहेत त्या आशा मनाला हृदयश्रामापासून तोडतात आणि आपल्यासोबत घेऊन बाहेर पडतात. आणि मन हृदयश्रामापासून तुटलं की ते बेचैन असतील, बेचैनी असतील तर हे दुःख आहे. मग धनवान दुःखी झाला ना, पण दुःख दिलं कोणी? आशेने. म्हणून आशेपाशी नाही दुःख, आशेपाशी परम दुःख. आशा जशी दुखाते व्याली निंदा दुरीते. आणि म्हणून जीवनात आशा नसावी, पण आशा असलीच तर ती हरिनामाची असावी, भगवंताचं दास होण्याची असावी. आशा वाईटच आहे, आशा दुःखालाच जन्म देते. आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख. माणसाच्या जीवनात आशा नसावीच, पण असलीच आशा तर ती हरिनामाची असावी, भगवंताचा दास होण्याची असावी. संसारिक वस्तूची आशा नसावी. कारण संसारिक वस्तूची आशा केली रे केली की आशा तुम्हाला दुःखच देणार. का? की मनात आशा उठली की मन या आशेच्या मागे धावणार. मन आशेच्या मागे धावलं की हृदयस्त्रामापासून तुटणार. आणि मन हृदयस्त्रामापासून तुटलं आणि आशाच्या मागे धावलं की ते बेचैन होतं, अस्थिर होतं. मनाची बेचैनी, अस्थिरता, तडफ हे दुःख असते. मग तुम्हाला आशेने सुख दिलं का दुःख? अर्थातच दुःख दिलं. म्हणून आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख. आशा जशी दुःखाते व्याली निंदा दुरीते. निंदा पापाला जन्म देते, आशा दुःखाला जन्म देते. आणि म्हणून तुम्ही आम्ही संसारिक जीव आस करतो, आशा करतो, परंतु नश्वर वस्तूची, संपत्तीची, मुलाबाळाची. आणि ही नश्वर वस्तूची आशा, संपत्तीची आशा दुःखाला कारणीभूत आहे. जेवढी आशा बलवान तितकं मन आशाच्या मागं. हृदयस्त्रामापासून तुटलं की बेचैन असतील, बेचैनी असतील तर हे दुःख आहे. म्हणून आशा ही दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून संसारिक वस्तूची आशा ही दुःखाला कारणीभूत आहे. पण परमार्थिक जी आशा आहे ती दुःख देत नाही, ती सुख देते. तुकोबारायला आशा आहे, आशा कोणालाच नसावी. आशा कोणालाच नसावी, पण तुकोबाराच्या जीवनात आशा आहे. पण ती कोणती आशा आहे? जन्मजन्मी तुझा दास. तुकोबाराला आशा आहे, पण कशाची? देवाचा दास बनण्याची. आणि म्हणून मी बोलून गेलो की जे अहंकार वाहती अंगी आम्ही हरीचे भूषा व्हायला लागी, जे लोभी एकची जगी माझे निलोभे. माणसाला कुठलाच अहंकार नसावा. अहंकार वाईट आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. अभिमान नरकातच घालतो. अभिमान अहंकार नसावा, पण असलाच तर आम्ही हरिदास आहोत असा म्हणून घेण्याचा अहंकार असावा, तो देवाशी जोडतो. माणसाला लोभ नसावा. लोभ संसारात बांधतो, परंतु लोभ असलाच, लोभ नसावाच का तो संसारात बांधतो. लोभ नसावाच, संसारात बांधतो, परंतु लोभ असलाच हुकून चुकून तो हरिनामाचा असावा. आशा नसावी, कारण आशा संसारात बांधते, दुःखही देते. आशा नसावीच, पण असलीच हुकून चुकून आशा तर ती याची असावी की देवा मी जन्मजन्मी तुझा दास व्हावं. ही आशा उत्तम आहे. आणि तुकोबाराला हीच आशा आहे, हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास.
तुकोबाराला बी आशा आहे, पण जन्मजन्मी देवाचा दास बनण्याची आशा आहे. म्हणून तुकोबाराची आशा ही उत्तम आहे. तुमची आमची आशा ही घाणेरडी आहे. आम्ही सांसारिक वस्तूची आशा करतो आणि सांसारिक वस्तूची आशा केली रे केली की आमच्या पदरी दुःखच येतं. कारण आशा कधी सुख देतच नाही. आशा जशी दुःखाते व्याली निंदा दुरीते, हा सिद्धांत आहे. निंदा पापाला तशी आशा ही दुःखाला जन्मच देते. आशा दुःखाला जन्म देते. का? मी बोललो की आशा कशी दुःखाला जन्म देते. हां, की मनात आशा उठली की आशा मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पडते, मनाला हृदयश्रामापासून तोडते. मन हृदयश्रामापासून तुटलं आणि बहिर्मुख धावलं की ते बेचैन अस्थिर, आणि मनाची बेचैनी अस्थिरता ही दुःख असते. आशेने दुःख दिलं म्हणून आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख. आशा जशी दुःखाते व्याली निंदा दुरीते. आशा दुःखच देणार का ती मनाला तोडते हृदयश्रामापासून. मन हृदयश्रामाला जाऊन चिटकलं ते स्थिर होतं. मनाची स्थिरता हे सुख आहे. आणि कुणीही या मनाला हृदयश्रामापासून तोडलं आणि ते बहिर्मुख झालं की ते बेचैन अस्थिर. बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. मग आशा मनाला रामापासून तोडते, त्याला बहिर्मुख घेऊन जाते, आणि ते हृदयश्रामापासून तुटलं की बेचैन अस्थिर. बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. म्हणून आशा हे दुःखाला कारणीभूत आहे, इच्छा दुःखाला कारणीभूत आहे. हनुमंताना म्हणतात की ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे, हे दोन्हीचे उपाय सुख दुःखाशी. इच्छेसोबत आशेसोबत सुख नसतं. इच्छा आणि आशेच्या अभावात निरंतर सुख असतं. इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. तसं आशेसोबत सुख नसतं, आशेच्या अभावात निरंतर सुख असतं. पण इच्छा मारा, आशा मारा, सुखी व्हाल. आशा ही अशी गमतीदार वस्तू आहे की आशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत तुम्हाला दुःखी करते, आणि इच्छित वस्तू मिळाली तर ती मिळाल्यावर सुद्धा तिचा उपभोग घेऊ देत नाही. अशी गमतीची आशा. काय बोललो मी? आशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत दुःखी करते, आणि इच्छित वस्तू मिळाली तर तिचा उपभोग घेऊ देत नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो. एका लग्नाची पार्टी बसली, इकडून 10-5 तिकडून 10-5, आणि बोलणी सुरू झाली. मुलीचा बाप म्हणतो मुलीच्या बापाला, मुलीचा बाप म्हणतो मुलाच्या बापाला. बोलणी सुरू झाली, लग्नाची बैठक बसली. मुलीचा बाप म्हणतोय मुलाच्या बापाला, मागा हुंडा. आता हुंडा देऊ नये, कायद्याने बंदी आहे, पण दृष्टांतात हुंडा चालतो. मुलीचा बाप म्हणतो मुलाच्या बापाला, मागा हुंडा. आता मुलाचा बाप म्हणतो 2 लाख द्या. मुलीचा बाप मुलाच्या बापाला म्हणतोय मागा हुंडा. मुलाचा बाप मला 2 लाख द्या. मुलीचा बाप मला दिले. जसं कुत्र्याला तुकडा फेकाव आणि त्या कुत्र्याने झेलाव वरच्यावर, तसं मुलीच्या बापाने वरच्यावर शब्द झेलला. मुलाचा बाप म्हणतो 2 लाख द्या. मुलीचा बाप मला दिले. मुलाचा बाप चपापला, म्हणले अरे 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 अरे, मागण्यात चुकलं यार, म्हणले आपलं मागण्यात चुकलं. 2 लाखाला हा एका शब्दात तयार झालाय. 2 लाख म्हणल्या हा तयार झालाय. मी 2 लाखाच्या ऐवजी 4 लाख म्हणलं असतो तरी हा तयार झाला असता. याच्या मनात पार चुरचुरली ना, मनात पाल चुरचुरली. पण आता 2 लाख मागितले, समोरचा तयार झालाय, सुपारी फुटली ना, आता कसं बदलता येतं? नाही तर इज्जत जाईल. सुपारी फुटली, जेवायला बसले, जमलं लग्न, जेवायला बसले. बाई गुळवणी वाढायला आली. जुन्या काळात पुरणपोळ्या असायच्या, बाई गुळवणी वाढायला आली. बाई गुळवणी वाढायला लागली. पण हे मनातल्या मनात म्हणतंय 4 लाख म्हणलं असतं तर, 4 लाख म्हणलं असतं तर, 4 लाख म्हणलं असतं तर. बाई म्हणते मामा काय म्हणता? ते म्हणले बाई तुला नाही कळायचं, तू जा 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 तू जा, म्हणले वाढ गुळवणीन जा. 4 लाख म्हणलं असतं तर, 4 लाख म्हणलं असतं तर. याला नातरुंड झाली तरी अघोकीत होता. 4 लाख म्हणलं असतं तर, 4 लाख म्हणलं असतं तर. मग मला सांग, आधी काय दुःख होतं? 2 लाख मिळतात का नाही हेच दुःख होतं. काय आशा होती आधी? 2 लाख मिळतात का नाही. हां, आता 2 लाख मिळाले ना, त्याचा आनंद भोगावा ना. पण नाही, 4 लाख मिळाले नाही
या गोष्टीमुळे त्या 2 लाखाचे आनंद भोगता आला नाही. आधी काय आशा होती? आधी दुःख असो किंवा आशा असो, आधी काय आशा होती की 2 लाखच मिळतात का नाही. पण आता 2 लाख मिळाले ना, मग 2 लाखाचा आनंद भोगाव ना. पण त्या 4 लाखांनी 2 लाखाचा आनंद भोगू दिला नाही. आणि म्हणून मी बोललो की आशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत माणसाला दुःखी करते आणि इच्छित वस्तू मिळाल्यावरही तिचा उपभोग घेऊ देत नाही. आधी 2 लाखच मिळतात का नाही ही भीती होती, हे दुःख होतं. पण 2 लाख मिळाले, परंतु त्या 4 लाखानं 2 लाखाचा आनंद भोगू दिला नाही. आणि म्हणून मी म्हणालो की आशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत माणसाला दुःखी करते आणि इच्छित वस्तू मिळाल्यावरही तिचा आनंद भोगू देत नाही. इच्छा होती 2 लाखाची, 2 लाख मिळाले, आनंद भोगाव ना. पण त्या 4 लाखांनी 2 लाखाचा आनंद भोगू दिला नाही. आशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत दुःखी करते आणि मिळाल्यावरही तिचा उपभोग घेऊ देत नाही. मनुष्य विधानसभेला आमदारकीला उभा आहे. आधी दुःख आहे, भीती आहे की आमदारच होतोय का नाही. पण सुदैवाने निवडून आला, आमदार झाला. आता डोळे लागतात मंत्री व्हावं, पण मंत्रिपद मिळालं नाही. मंत्रिपद मिळालं नाही की मिळालं तरी असं खातं मिळालं की ज्यात काय खाता येत नाही, किंवा मंत्रिपदच मिळालं नाही. आधी काय आशा होती? आमदार व्हावं. आता आमदार झाला ना, मग आमदार झाला याचा आनंद मानाव ना. पण मंत्रिपद मिळालं नाही या गोष्टीने आमदार झाल्याचा आनंदही भोगू दिला नाही. आणि म्हणून मी बोललो की आशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत दुःखी करते आणि इच्छित वस्तू मिळाल्यावर तिचा उपभोग घेऊ देत नाही. आधी काय इच्छा होती? मी फक्त आमदार व्हावं. आता तू आमदार झाला ना, आनंद मान ना. पण मंत्रिपद मिळालं नाही या दुःखानं आमदार झाल्याचा आनंद भोगू दिला नाही. याला म्हणायचं आशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत दुःखी करते आणि इच्छित वस्तू मिळाली तर तिचा उपभोग घेऊ देत नाही. मुलगा परीक्षेला बसलाय, आधी भीती होती पास होतो का नाही. मी पास व्हा एवढीच अपेक्षा होती. परीक्षा दिली, पास झालाय. आता पास झाल्याचा आनंद मानव ना. पण कुठंच नंबर लागला नाही, कमी मार्क पडले, कुठंच नंबर लागला नाही. या दुःखानं पास झाल्याचा आनंद उपभोग दिला नाही. आधी काय आशा होती? पास व्हावं. पास झालाय पण कमी मार्कानं, मग कुठंच नंबर लागला नाही. मग कुठंच नंबर लागला नाही या दुःखानं पास झाला हा बी आनंद भोगू दिला नाही. याला म्हणतात आशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत दुःखी करते आणि मिळालेल्या वस्तूचा उपभोग घेऊ देत नाही. तात्पर्य आशा ही सदैव दुःखालाच कारणीभूत आहे. आणि म्हणून नरवराज म्हणतात की आशा जशी दुःखाते व्याली निंदा दुरीते. निंदा जशी पापाला जन्म देते तशी आशा दुःखाला जन्म देते. आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख. आशेजवळ सुख नसतंच, आशेपाशी सदैव दुःखच आहे. आणि म्हणून माणसाला जीवनात आशा नसावी. आणि मग तुकोबाने सांगितलं की ठेविले अनंते तैसेची राहावे. नाथ महाराज म्हणतात की जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. नशीब जसं जगवल त्यात आनंद माना. कारण नशीब बलवान आहे, नशिबात आहे तेवढंच मिळतंय, अधिक मिळत नाही. मिळालं तर टिकत नाही, मिळवलं तर टिकत नाही. आणि म्हणून जीवन जगण्याची जी युक्ती आहे की 6वीनी 5व्या दिवशी तुमच्या कपाळावर लिहिलंय की तुम्हाला एवढंच मिळेल, अधिक मिळणार नाही. का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवण्याने. 6वी 5व्या दिवशी येऊन लिहून जाते कपाळावर. शब्द ज्ञानावर राहायचा आहे की ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले. 6वी 5व्या दिवशी येते कपाळावर लिहून जाते की तुला एवढं मिळेल, एवढं धन मिळेल, हे भोग मिळतील, हा रोग मिळेल. आणि जेवढं 6वी लिहिलं, जेवढं नशिबात आहे तेवढंच मिळतं. भाग्यात येते विलास, तेवढंच मिळतं. आणि मग संत आम्हाला हिंट देत आहेत, युक्ती सांगतायत की आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती, यावे काकुळतीशी आता. हे जर जीवन आहे, हा जर सिद्धांत आहे की सगळं नशिबाच्या हातात आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती, यावे काकुळतीशी आता. तुका म्हणे प्रारब्ध जी गाडे काही न चलेत यापुढे. नशिबापुढे कोणाचं काही चालत नाही, नशिबात आहे तेवढंच मिळतंय. आणि मग ठेविले अनंते तैसेशी राहावे. जसं देव ठेवील तसं जगा ना. जशी स्थिती आहे तशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. नशिबाचं कौतुक बघ.
ते जसं जगवेल तसं जग. तू फालतूची आशा कशाला करतो? पण फालतूची आशा केली रे केली. आशा का? तर मला यापेक्षा जास्त मिळावं, नशिबाने दिले त्यात समाधान नाही, अजून मिळावं ही आशा आहे ना. आशा केली की ती तुला दुःखच देणार. आशा दुःखच देणार. आणि म्हणून आशा वाईट आहे. आशा जशी दुःखाते व्याली निंदा दुरिते. निंदा पापाला, आशा दुःखाला जन्म देते. आशा म्हणलं की दुःख आलंच. कारण मनात आशा उठली की आशा मनाला हृदयस्थरामापासून तोडते. मन हृदयस्थरामापासून तुटलं की बहिर्मुख धावतं. आणि मन आणि हृदयस्थराम यांची ताटातूट झाली, मन आणि हृदयस्थराम यांची ताटातूट झाली की मन बेचैन अस्थिर. आणि मनाची बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. आणि म्हणून मनात आशा उठली रे उठली की जीवनात दुःख आलंच. दुःखाची व्याख्या समजून घ्या. मनाची अस्थिरता, मनाची तडप, मनाची बेचैनी हे दुःख आहे. मग बेचैनी, तडप, अस्थिरता कशामुळे? तर मनात इच्छा आशा उठल्या. इच्छा आशा उठल्या की आशा मनाला हृदयस्थरामापासून तोडते. आणि ह्या आशा मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पडतात. मन हृदयस्थरामापासून तुटलं आणि बहिर्मुख धावलं की ते बेचैन अस्थिर. आणि बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. आणि मग बेचैनी अस्थिरता कोणामुळे? तर आशेमुळं. आणि बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. म्हणून आशा ही सदैव दुःखच देते, दुःखच देते. म्हणून मनात आशा उठवू देऊ नका. आशा मारा, इच्छा मारा, सुखी व्हाल. इच्छेसोबत सुख नसतं, इच्छेच्या अभावात निरंतर सुख असतं. आशेसोबत सुख नसतं, आशेच्या अभावात निरंतर सुख असतं. आशा मारा, इच्छा मारा, सुखी व्हाल. आशा इच्छा जीवनात निर्माण कराल तर सदैव दुःखीच राहाल. आणि म्हणून आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख. आणि मग संसारिक वस्तूची आशा करू नका, जीवनात दुःखच येईल. आशा नसावीच, कसलीच आशा नसावी. पण असलीच तर ती हरिनामाची असावी, भगवंताचा दास होण्याची असावी. तुकोबाराच्या जीवनात बी आशा आहे, आशा नसावीच. पण तुकोबाराच्या जीवनात बी आशा आहे, आशा नसावी. पण तरी तुकोबाराच्या जीवनात आशा आहे. पण कशाची? जन्मजन्मी तुझा दास, हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. आशा संसारिक वस्तूची नसावी, भगवत प्राप्तीची, भगवत नामाची, भगवत दास होण्याची आशा असेल तर ती उत्तमच आहे. आणि ही उत्तम आशा तुकोबाराच्या जीवनात आहे. ती कुठली? तर हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. आणि मग तुकोबाराय पांडुरंगाकडं आग्रहानं मागणं मागतायत, दान मागतायत की देवा माझी एक इच्छा आहे ती पूर्ण कर, माझी आशा आहे ती पूर्ण कर. काय? तर मला प्रत्येक जन्मात तुझा दास कर. तुकोबाराने हक्कानं मागून घेतलंय की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. देवाच्या प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज संत म्हणून आलेत. आणि देवा मी तुझ्या प्रत्येक अवतारात संत बनून येईल, पण नुसता संत नाही तर त्या प्रत्येक अवतारात मला तुझा दास बनव. हे हक्कानं मागून घेतले तुकोबाराने देवाकडं. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. इथं तुकोबारायांनी देवाचं दास्यत्व पत्कारलंय. पण इथं खरं दास कोण कोणाचा आहे? तुकोबाराय म्हणतात देवा मला तुझा दास कर. पण इथं नेमकं कोण कोणाचा दास आहे? तर इथं तुकोबाराय देवाचा दास नाही, उलट देव तुकोबारायचा दास आहे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी भक्त, एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. हे आम्ही देवाकडे दास्यत्व मागितलंय. तुकोबाराय देवाचं दास्यत्व मागतात, पण ते काही काळा करतात. काही काळानंतर देवच तुकोबारायचा दास होतो, देवच तुकोबारायचा दास होतो. आणि देव आपला दास होणं ही भाग्याची परमसीमा आहे. यापेक्षा काय मोठं भाग्य लाभेल? देवानी यावं आमची चाकरी करावी, देवानी यावं आमचं दास्यत्व करावं, यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकते? आणि मग तुकोबारायचं मागणं हे उत्तम पराकोटीतील आहे, उदात्त मागणं आहे. तुकोबारायने देवाकडे मागणं मागितलंय काय? तर मला तुझा दास कर. तुकोबाराय काही काळ देवाचे दास झालेत, पण काही काळानं देवच तुकोबारायचा दास झालाय. ही तुकोबारायची धन्यता आहे. आणि देवाने आपलं दास्यत्व करावं, देवाने आपलं दास्यत्व करावं, ही जीवनाची खरी धन्यता आहे. आणि मग तुकोबारायचं मागणं अतिशय महान आहे. आणि महाराज म्हणतात की हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. अभंगाच्या प्रत्येक चरणात तुकोबारायने एक एक मागणं मागितलंय. पहिल्या चरणात मागितलंय
हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, पंढरीचा वार करी वारी चुकोनी दिहरी. पंढरीचा वार करी वारी चुकोनी दिहरी. देवा मला प्रत्येक जन्मात तुझा दास कर, ते पहिल्या चरणात. दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात की देवा मला पंढरीचा वारकरी कर आणि माझी वारी कधी चुकू देऊ नको. आता तुकोबारांनी देवाची वारी मागून घेतली हक्कानं. का बरं? तर वारी केल्यानंतर प्रत्येक महिन्याला एक तर पांडुरंगाची भेट होते, पांडुरंगाच्या दर्शनाने भेट होते. एक गोष्ट झाली. तसा देव तर आपल्या हृदयातच आहे, निरंतर आपल्या जवळच आहे, पण तरी प्रत्यक्ष पंढरपूर आमचं माहेर आहे, भगवंताचं निवासस्थान आहे. खरं आम्ही पांडुरंगाला जाऊन प्रत्येक वारीला प्रत्येक महिन्याला भेटतो. हा फायदा आहे. आणि पांडुरंगानं वारकऱ्याला वरदान दिले की पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीची वारी करणारा मनुष्य मोक्षाचा अधिकारी आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, वारी म्हणजे तीर्थयात्रा. ही वारी ही तीर्थयात्रा कशी करावी नाथ महाराज सांगतात की तुम्ही घरातून पिशवी उचलली आणि पहिलं पाऊल टाकलं की राम म्हणावं, राम म्हणत म्हणत पंढरीला जावं, तिथेही रामराम म्हणावं आणि राम म्हणतच परत यावं. ही खरी तीर्थयात्रा असते. कुठल्याही तीर्थाला जा, राम म्हणत जा, तिथं राम म्हणा आणि राम म्हणत या. राम राम म्हणत जाणं येणं ही खरी वारी आहे किंवा हे खरं तीर्थाला जाणं आहे. ही खरी तीर्थयात्रा आहे आणि ती सफल तीर्थयात्रा आहे. तुम्ही तीर्थाला गेलात, वारीला गेलाय आणि मुखात राम नाम नाही आहे, ती वारीच नाही आहे, ती चक्कर आहे नुसती. ज्ञानोबा बोलतात की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही चारधाम केले, त्रिवेणी संगम नाना प्रकारचे तीर्थ केले, पण ते रामराम म्हणत केलं नाही. तीर्थाला गेले पण देवाचं नाव घेतलं नाही. तीर्थाला जाताना आणि येताना निरंतर रामनाम घोकावं. तुम्ही तीर्थाला गेले, चारधाम केले, पण देवाचं नाव घोकलं नाही, ज्ञानोबा म्हणतात ते व्यर्थ आहे, तुम्हाला काही घडलं नाही, त्याचा काही लाभ झाला नाही. का? तर त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थाला गेलात, चारधामला गेलात, पण मुखात रामनाम नाही आहे, ती वारीच व्यर्थ आहे म्हणली. ते तीर्थक्षेत्र घडलंच नाही तुम्हाला, ते व्यर्थ आहे. मग मुखात रामनाम धारण करा, घरातून पाऊल उचललं की राम म्हणा, जाताना येताना रामराम म्हणत जा, रामराम म्हणत या. ती वारी असते, ते खरं तीर्थाला जाणं, ती खरी तीर्थयात्रा असते. नाथ महाराज भागवतात सांगतात की पिशवी उचलली, पाऊल उचललं की राम म्हणत जा, राम म्हणत या. ही खरी तीर्थयात्रा आहे. आणि मग खरा पंढरीचा वारकरी पंढरीला जाताना, वारी करताना रामराम म्हणत जातो, तिथे रामराम म्हणतो, परत रामराम म्हणत येतो. आणि मग जो निरंतर राम घोकतोय वारीला जाताना येताना आणि घरी, त्या निरंतर रामनामानं तुमचा अहंकार मळतो, तुमचे काम करत जातात. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. तुम्ही वारीला रामराम म्हणत गेलेत, रामराम म्हणत आलेत, पंढरपुरातही रामराम म्हणतायत, घरी आल्यावर रामराम चालूच आहे, निरंतर राम चालू आहे. रामनामानं अहंकार जातो, काम क्रोधही जातात. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. मग तुमचे काम क्रोध लोभ मद मत्सर विकार गेले, तुमचा अहंकार गेला, मग तुम्ही मोक्षाचे अधिकारी झालेच की हो. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. अशा प्रकारे जो वारी करतो पंढरीची, तो मोक्षाचा अधिकारी. तुम्ही पंढरीला गेले पण रामनाम घेतलंच नाही, पंढरीला गेले पण रामनामच घेतलं नाही, नुसतीच जाऊन दर्शन घेऊन आले, ज्ञानोबा म्हणतात ती वारीच नाही आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही वारीला गेले, तीर्थाला गेले, पण रामनाम घेतलं नाही जाता येता, तर ती वारी व्यर्थ, ती तीर्थयात्रा व्यर्थ. मग तुम्ही मोक्षाचे अधिकारी आहेत का? नाही. मग पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. हो, ते मोक्षाचे अधिकारी आहेत, वरदान दिले पांडुरंगानं.
पण वारी कशी करायची हे पांडुरंगानं सांगितलं की माझ्या वारीला येताना रामराम म्हणत या, पंढरीत रामराम म्हणा आणि रामराम म्हणत घरी जा. मग जो निरंतर राम म्हणतो त्याचा अहंकार आणि काम करत जातात ना, आणि त्याचा अहंकार काम करत गेलाय तो मोक्षाचा अधिकारीच आहे. आणि म्हणजे पंढरीची वारी रामराम म्हणत करतो त्याचे अहंकार आणि काम करत जातात आणि तो मोक्षाचा अधिकारी बनतो. म्हणून असेच वारकरी की जे राम म्हणत वारी करतात तेच मोक्षाचे अधिकारी आहेत. आणि मग पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. जे राम म्हणत वारी करत नाहीत ते अधिकारी नाही आहेत. राम म्हणत वारी करतात जाताना येताना अहंकार आणि काम करत गेल्यामुळे ते मोक्षाचे अधिकारी आहेत. आणि मग पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी, पण वारी कशी करायची राम राम म्हणत. आम्ही चारधाम यात्रा करतो किंवा कुठे देवाला जातो, तीर्थाला जातो, पिक्चरचे गाणे ऐकत जातो, वाचाळ गप्पा मारत जातो, ह्या ख्या ख्या दाताड काढीत जातो, एकदा देवाचं नाव तोंडात येत नाही. आणि ज्ञानोबा ते म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थाला झालेत पण देवाचं नाव नाही तोंडात, ती व्यर्थ आहे म्हणले, ती वारीच नाही आहे, तीर्थ घडलंच नाही तुम्हाला. मग तुम्ही पंढरीला वारीला गेले आणि देवाचं नाव घेत गेले नाही, तुम्हाला तरी वारी कशी घडेल? मग तुम्ही मोक्षाचे अधिकारी आहात का? असंख्य लोक वारी करतात पण नियमानं वारी करतात का? नाथ महाराज सांगतात तुम्ही वारीला चालले, पाय उचलला पहिला, पिशवी घेतली, पहिला पाऊल टाकला की राम म्हणा, जाताना राम येताना राम, ती सफल वारी. मग जाताना राम येताना राम, तिथं पंढरपुरात बी राम आणि एरवी बी राम. मग रामनामाने राम म्हणता काम क्रोधाचे धन होय अभिमान देशोधडी. रामनामानं तुमचा अभिमान काम क्रोध जळाले, म्हणजे ज्याचे काम क्रोध आणि अभिमान गेले तो मोक्षाचा अधिकारी झालाच ना. आणि म्हणून आयुष्यभर वारी केली पण राम म्हणत केली तो वारकरी मोक्षाचा अधिकारी असतो, दुसरा नाही. आणि मग पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. आणि मग तुकोबाराय म्हणतात की देवा मला तुझी वारी दे, मरेपर्यंत वारी दे आणि ती चुकू देऊ नको. पंढरीचा वारकरी वारी चुको निधी हरी. का तर वारीला आल्यामुळे तुझी भेट होते, तुझं दर्शन घडतं आणि मी मोक्षाचा अधिकारी होतो. का तर मी रामराम म्हणत वारी करतो, रामनामामुळे माझी पापं कटतात, काम करू जातात, अहंकार जातो, आणि ज्याचे काम करू अहंकार गेला तो मोक्षाचा अधिकारी, म्हणून मला मुक्ती मिळेल. आणि म्हणून पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. आणि म्हणून हौसानं तुकोबारांनी वारी मागून घेतली देवाकडून दुसऱ्या चरणात की पंढरीचा वारकरी वारी चुको निधी हरी. शिवाय जशी लेक वर्षात पंचमी आणि दिवाळीला मायबापाला भेटायला येतेच, तसं आषाढी कार्तिक किंवा इतर वारीलाही तुम्ही आवर्जून पांडुरंगाला भेटायला जाता. पांडुरंग आमची आई आहे, लेकीला जशी माहेरची ओढ आहे तसं आम्हाला पंढरपूर हे माहेर आहे, माझे माहेर आहे पंढरी. तिथं विठू माऊली आहे, रुक्मिणी माता आहे, यांच्या भेटीसाठी वारकरी जातो. जशी लेक माहेरी जाते आईवडिलाला भेटायला तसं वारकरी विठू माऊली आणि रुक्मिणी माऊलीला भेटायला जातो, दर्शन घेतो, भेट होते. हे एक वारीचं कारण म्हणून हौसेने वारी मागून घेतली. आणि वारी रामराम म्हणत केलं तर अहंकार कामक्रोध कटतात, आणि ज्यांचे अहंकार आणि कामक्रोध कटले ते मोक्षाचे अधिकारी असतात, मुक्ती मिळते वारीमुळं. म्हणून पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. आणि जे रामराम म्हणत वारी करत नाहीत पंढरीची, त्यांचा अहंकार बलवान असतो, कामक्रोध जिवंत असतात, ते मोक्षाचे अधिकारी नाहीत. रामराम म्हणत वारी करतात त्यांचेच कामक्रोध कटतात, अहंकार जातो, ज्याचा अहंकार गेला आहे, कामक्रोध गेला आहे, असे वारकरी मोक्षाचे अधिकारी असतात. आणि म्हणून पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. तिसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात की संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. देवा मला सदैव संत संगतीत ठेव. का तर संत संगतीत गेल्यावर हरिनाम घडतं, हरिनामामुळे सुखशांती लाभते आणि प्रेम मिळतं संताचं. तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे. म्हणून संत संग मागितलाय. सज्जनाच्या संगतीत राहा, कारण डवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. सज्जनाच्या संगतीत गेलं तर आपणही सज्जन बनतो. सेन जमिनीवर पडलं तर माती घेऊन उठतं, तसं तुम्ही वारकऱ्यात पडले तर हरिनाम घेऊन उठाल. संत संगतीत गेलात तर संताचा रंग लागेल, ते नामस्मरण करतात निरंतर, तुम्ही निरंतर नामस्मरण कराल. आणि निरंतर नामस्मरणामुळे मनाची अंतर्मुक्ता, निरंतर सुख, भगवंताची प्राप्ती. शिवाय संताच्या सानिध्यात गेल्यावर ते आपल्यासारखं कळतात, ते आपल्यासारखं करतात, आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. संत संगतीत गेलोत, आपण संत आहेत, संत संत भेटले, प्रेम आहे, आनंद आहे.
पण समजा आपण अजून संत बनलो नाही तर संत संगतीत गेलो तर संत आपल्याला संत बनवतात, तिथं सुख मिळतं, आनंद मिळतो, प्रेम मिळतो. म्हणूनही तुकोबाराय विनंती करतात की देवा संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ, मला संत संगती दे. आणि चौथ्या चरणात म्हणतात की चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. चंद्रभागेचं स्नान मागितलं आहे. चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा. चंद्रभागेचं स्नान का मागितलं आहे? कारण चंद्रभागा तिचं महिमान सांगताना तुकोबाराज लिहित आहेत की अवघीच तीर्थे घडली एक वेळा, अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. नुसती त्या उड्डाणपुलावरून चंद्रभागा डोळ्यानं पाहिली तर जगातले सगळे तीर्थ केल्याचं श्रेय किंवा सगळे तीर्थ केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. नुसती चंद्रभागा डोळ्याने पाहिली, अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. नुसती चंद्रभागा डोळ्यानं पाहिली तर सगळे तीर्थ केल्याचं पुण्य, सगळ्या तीर्थात आंघोळ केल्याचं पुण्य. आणि जेव्हा डायरेक्ट तुम्ही चंद्रभागेत स्नान कराल पाप करपून जातात. तात्पर्य चंद्रभागेच्या स्नानानं, चंद्रभागा पाहिल्यानं किंवा चंद्रभागेच्या स्नानानं सगळ्या तीर्थाचं स्नान घडतं, तुमची सगळी पापं कटतात. पंढरीचं महात्म्यच असं आहे, अवघीचं पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखील या. नुसती पंढरी डोळ्यानं पाहिले की सगळे पापं आपले निघून जातात. आगव्या संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखील या. नुसतं पुंडलिक डोळ्यानं पाहिला तर जगातले सगळे संत भेटल्याचं पुण्य मिळतं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलचे की देखील या. पांडुरंग पाहिला की जन्म आल्याचं सार्थक आहे. आणि म्हणून चंद्रभागेच्या स्नानाला महत्त्व आहे. आगवीचे तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. नुसती चंद्रभागा डोळ्यानं पाहिली, चंद्रभागेचं स्नान केलं तर जगातल्या सगळ्या तीर्थाचं स्नान घडलं, तुमची पापं जोडून गेली, तुम्हाला अग्नीत पुण्य मिळालं. आणि मग चौथ्या चरणात चंद्रभागेचं स्नान मागितलं. चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा. आणि म्हणून पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेचं स्नान करा, पापं कटतील. आणि म्हणून चौथ्या चरणात तुकोबाराय म्हणतात की चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. 2 वाक्यात सारांश. हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी, वारी चुकोनी दिहारी. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. अभंगाच्या 4 चरणात तुकोबारांनी एक दान मागून घेतले. पहिल्या चरणात दान मागितले की देवा मला जन्मजन्मी तुझा दास कर. इथं तुकोबाराय देवाचं दास्यत्व मागतात, पण खऱ्या अर्थानं देवच तुकोबारायचा दास झाला आहे आणि देव आपला दास होणं, देवच तुकोबारायचा दास झाला आहे आणि देव आपला दास होणं ही आपल्या भाग्याची परमसीमा असते. यापेक्षा दुसरं भाग्य असू शकत नाही. माणसाचं सगळ्यात मोठं भाग्य काय तर देवाने आपलं दास्यत्व करावं, ही भाग्याची परमसीमा आहे आणि ती तुकोबारायांनी साधली. आणि मग तुकोबारायांनी फार मोठं उदात्त दान मागितले, देवाला दावणीला बांधले, देवाला आपलं दास बनवलं. म्हणून मागणं असं असावं काय तर हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. इथं तुकोबाराय काही काळ देवाचे दास आहेत, पण देव तुकोबारायचा कायमचा दास झाला आहे. दुसऱ्या चरणात पंढरीची वारी मागितली. मी बोललो का वारी मागितली. तिसऱ्या चरणात संताचा संघ मागितला आहे. आणि 5व्या चरणात चंद्रभागेचं स्नान मागितलं आहे. तर आपणही आस नसावी, संसारिक वस्तूची आस नसावी, आस नसावी, आशाच नसावी. कारण आशा ही संसारात बांधते. आशा इच्छा या वासना आहेत, बळावलेल्या आशा बळावलेल्या इच्छा ह्या वासना आहेत. आणि वासना आशा संसारात बांधते, जन्मांच्या फेऱ्यात बांधते. म्हणून आशा नसावीच, कसलीच आशा नसावी. कारण आशा संसारात बांधते, जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते. आशा नसावीच. पण आशा असलीच तर हरिनामाची किंवा भगवंताचा दास होण्याची. मग तुकोबारायला आशा आहे, पण कशाची? भगवंताचा जन्मजन्मी दास होण्याची. भगवंत तुकोबारायचा दास बनला का तुकोबाराय भगवंताचे दास बनलेत? भगवंतच तुकोबारायचा दास बनला आहे. काही काळाकरता तुकोबाराय भगवंताचे दास आहेत, पण पुढे भगवंत तुकोबारायचा कायमचा दास बनला आहे. आणि म्हणून देव आपला दास बनणं ही आपल्या भाग्याची परमसीमा आहे. आणि तुकोबारायांनी ती गाठली. देवाकडून मागणं मागून घेतले की देवा मला तुझा दास कर, देवा मला तुझा दास कर. हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. तुकोबाराने आशा केली, देवाकडे मागणं मागितले की देवा मला तुझा दास कर प्रत्येक जन्मात. तुकोबाराय काही काळ देवाचे दास झालेतही.
पण कालांतरानं देवच तुकोबरायचा दास झाला आहे आणि देव आपला दास होणं ही आपल्या भाग्याची परमसीमा आहे. आणि ती परमसीमा तुकोबारायने गाठली आणि म्हणून तुकोबाराय धन्य आहेत. आणि म्हणून महाराज म्हणतात की हेची व्हावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारीला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदयार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.